विद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश, विश्वमोहिनी माँ शारदा, मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सज्जन हो, स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटावा अशी एक सुंदर रचना भगवंताच्या कृपेने साकारतीये। 7 दिवसापर्यंत सुंदर पद्धतीने हे विवेचन निर्विघ्नपणे पार पडलं। आणि मी गमतीने सांगताना सांगत असतो की जेव्हा मोरगावला जातो तेव्हा मोरगावला गेल्यानंतर तिथले लोक विचारतात की इथं आल्यावर काय करायचं। म्हटलं इथं काही नाही, डोकं टेकवायचं आणि बॅटरी चार्ज करायची। इथली ती योग असा सुंदर आहे की माणसाची तर बॅटरी चार्ज झालीच झाली, माझ्या गाडीची सुद्धा चार्ज झाली। आनंद हा आहे की आपल्या सगळ्यांच्या सोबत 7 दिवसपर्यंत सुंदर पद्धतीने हे निरूपण करता आलं, विवेचन करता आलं। आज समाप्तीचा विषय आहे। पूर्णाहुती नावाचा प्रकार आपण समजून घेऊ की सगळ्या अर्थाने एकत्रितरित्या एक आढावा घेतल्यासारखी रचना शेवटच्या दिवशी करायची असते। आपण सुरुवात केली, मला अथर्व व्हायचं आहे, मला शांत व्हायचं आहे, मला सुखी समाधानी प्रसन्न व्हायचं आहे। ते करण्याकरता चांगलं ऐकण्यापासून सुरुवात केली आपण। भद्रम कर्णेभिःपासून सुरुवात केली। गणपती म्हणजे काय ते समजून घेतलं। या सगळ्या शरीरातल्या अवयवांना गण असं म्हणतात आणि त्यांचं संचालक आत्मतत्व त्याला गणपती असं म्हणतात। या विश्वातल्या सगळ्या घटकांना ईश्वर महेश्वरांना गण असं म्हणतात आणि त्यांचा संचालक असणारा मोरया गणपती आहे। हा विचार आपण केला, त्याला प्रार्थना केली, मला वाचव। कशापासून तर अथर्वतेत जाण्यापासून, मध्ये जे काही विघ्न येतात त्यापासून वाचव। त्या सगळ्या विघ्नांना दूर कर, हे त्या विघ्नराजाला प्रार्थना करायची आहे। आणि त्यालाच का करायची आहे तर तेही आपण पाहिलं की तो या सगळ्याच्या पलीकडे आहे म्हणून त्याला प्रार्थना करायची आहे। मोरयाला प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर त्याचं स्वरूप समजून घेतलं। त्वं वाङ्मयः चिन्मयः आनंदमयः, या पद्धतीने मोरयाचं स्वरूप समजून घेत घेत आपण गायत्रीपर्यंत पोचलो आणि जीवनात गायन असावं, आनंद असावा। आणि मग एकाक्षरी महामंत्र पाहिला आणि एकाक्षरी महामंत्र पाहिल्यानंतर हिशोब सांगितला होता नादसंधानम, त्यामधला जो नाद आहे तोच संधान आहे। आणि सैषा गणेश विद्या, मुद्दाम तो शब्द शेवटच्या दिवशी करता ठेवला की याला गणेश विद्या म्हणतात। लोकांचा हिशोब असतो गणेश विद्या म्हटलं की मग ती कोणत्या प्रकारची विद्या आहे, ती अक्षर विद्या कशी आहे इत्यादी इत्यादीवर विवेचन करतात। काही संबंध नाही आहे। जसं आपण वेगवेगळ्या अनेक गोष्टी पाहिल्या की मूलाधार स्थितोसी नित्यमचा वेगळाच अर्थ आपण पाहिला, विज्ञानमयमचा वेगळाच अर्थ आपण पाहिला। ते अर्थ जसे आहेत तसं इथलाही विषय आहे। सा एषा, सा म्हणजे ती, एषा म्हणजे ही, सा एषा गणेश विद्या, हीच गणेश विद्या आहे। विद्या शब्दाचा अर्थ आहे जाणून घेण्याची पद्धती। मोरयाला जाणून घेण्याची पद्धती कोणती तर आत्ता सांगितलं तशी। कोणती? एका बाजूला ओंकाराचं वर्णन केलं, एका बाजूला गणेश एकाक्षरी मंत्राचं वर्णन केलं। आणि गणेश एकाक्षरी मंत्राचं वर्णन करत असताना त्यामधला जो नाद आहे तो सारखा आहे। संधान याचा अर्थ जोडणारी गोष्ट, त्या दोघांना जोडणारी गोष्ट कोणती आहे तर नाद आहे। मग एका बाजूला अ उ म ची रचना ज्याला ओंकार असं म्हणतात, दुसऱ्या बाजूला ग अ म ची रचना एकाक्षरी महामंत्र, आणि हे दोन्ही एकच आहे। वाक्याचा अर्थ मोरया म्हणजेच ओंकार आणि ओंकार म्हणजेच मोरया, या पद्धतीने मोरयाला समजून घेणे याला गणेश विद्या असं म्हणतात। ही गणेश विद्या आपण व्यवस्थित समजून घेतली आणि मग या गणेश विद्येच्या माध्यमातून सैषा गणेश विद्या हा विचार केल्यानंतर मग मोरयाचं ज्ञान या स्वरूपात झाल्यावर ज्ञानोत्तरा भक्ती नावाचा प्रकार आपल्याकडे सांगितला। भक्ती ही ज्ञानोत्तराच असते
आणि तरच ती योग्य असते. कारण ज्ञान होण्याच्या पूर्वी केलेली भक्ती ही साधन स्वरूप असू शकते, उपासना स्वरूप असू शकते, खऱ्या अर्थाने भक्ती असत नाही, त्यात आनंद मिळत नाही. कारण त्यात मोरयापर्यंत पोचणे एवढी का होईना आसक्ती आहेच ना. आता पोहोचलो, आता काही नाही, आता फक्त आनंद घ्यायचा आहे. ही जी नंतरची रचना ती ज्ञानोत्तरा भक्ती, आणि मग त्या ज्ञानोत्तरा भक्तीत उपासना सगुण करावी लागते. कारण निर्गुणावर तुम्ही एका मर्यादेच्या पलीकडे नियंत्रित राहू शकत नाही, तिथं थांबू शकत नाही. पुन्हा उत्थान समय तुम्हाला घ्यावाच लागतो, देहबुद्धीवर यावंच लागतं. पण तसं देहबुद्धीवर आल्यानंतर ती देहबुद्धी आता उपासनारत असली पाहिजे. याचं अलौकिक उदाहरण गाणपत्य संप्रदायाने सांगितलं भगवान दत्तात्रेयांचं. माघ महिन्यातला विषय आहे. माघ पौर्णिमेकरता सगळ्या देवता प्रयाग क्षेत्राला एकत्र आल्या असं वर्णन आहे. आणि त्या प्रयाग क्षेत्राला ओंकार गणेश नावाचं तिथं गणेशाचं स्थान आहे. त्या प्रयाग क्षेत्राच्या गणेशस्थानी सगळ्या देवता जमलेल्या आहेत. आणि अचानक भगवान दत्तात्रेय येऊन पोचले. दत्तात्रेयांनी मोरयाची मानसपूजा केली. आता ते दत्तात्रेय आहेत, त्यांनी ज्या ज्या उपचाराची कल्पना केली ते उपचार मूर्तीवर प्रत्यक्ष होत आहेत. त्या पद्धतीने सगळी पूजन झालं. आणि पूजन झाल्यावर सगळ्यांनी दत्तात्रेयांना चरण धरून विचारलं की भगवंत तुम्हाला काय गरज आहे पूजेची? तुम्ही तर अवधूत आहात, तुम्हाला पूजनाची काय आवश्यकता आहे? दत्तात्रेयांनी दिलेलं उत्तर, सगळ्या पुराणांमध्ये ह्या ज्या देवतांच्या कथा असतात ना त्या बाकी देवांना समजत नाही म्हणून ते विचारतात असा अर्थ नसतो. त्या निमित्ताने आपल्याला सांगायचं असतं. नाही तर भगवान शंकर विचारतात, शंकरांना कळत नाही का असा त्याचा अर्थ नाही आहे. शंकरांना सगळं कळतं, विष्णूंना सगळं कळतं, तेही परमेश्वर आहेत, त्यांना सगळं कळतं. त्यांच्या निमित्ताने आपल्याला कळावं म्हणून उपदेश केलेला असतो. ही भूमिका व्यवस्थित समजून घ्यायची. त्या भूमिकेत दत्तात्रेय सांगतात आत्ता या क्षणी मी देहभानावर आहे. कोण सांगतंय? भगवान दत्तात्रेय, जे तीनही गुणांचं एकत्रित स्वरूप आहे ते सांगतात. कशा करता? आपल्याला समजून घ्याय करता. ते म्हणतात मी आज देहभानावर आहे, मला आठवतंय मी दत्त आहे, मला आठवतंय मी अत्रिनंदन आहे, मला आठवतंय मी अनसूयानंदन आहे, तर मला उपासना केली पाहिजे. मला सांगा, जर दत्तांना उपासना सुटत नसेल तर आपली आता आजकाल मी सगळं सोडलं हे वाक्य किती मूर्खपणाचं ठरू शकतं. स्नान संध्या कर्म जे सांगितले ते नित्य कर्म केलेच पाहिजे. त्याला चच आहे, हां अंडरलाईन केलेलं च आहे. पुन्हा लक्षात घ्या, अनिवार्य आहे ह्या गोष्टी. जमलं तर करू, 7 दिवस करू, सगळं झाल्यानंतर शेवटी करू, अगदी ताटपाट घ्यायची वेळ आल्यावर करू असा विषय नाही. हे व्यवस्थित समजून घेण्याचा भाग आहे. ही गोष्ट गांभीर्याने असली पाहिजे. जर दत्तात्रेयांना सुटत नाही, महाभारतामध्ये वर्णन आहे, भगवान श्रीकृष्ण सांगतात सायं संध्यार्थम जगाम जननी गृहे. संध्याकाळच्या संध्येसाठी मी आईच्या घरी चाललो. आता वास्तविक मला सांगा 16,108 घरं होते, प्रत्येकीचा एक एक या हिशोबात बंगलाच होता, प्रत्येकीचा राजमहाल होता. त्या सगळीकडे काय संध्यापत्र नव्हते का, पाणी नव्हतं? पण नाही, सगळीकडे होतं, सगळीकडे सगळ्या सोयी होत्या. पण भगवान श्रीकृष्ण मात्र सांगतात मी संध्याकाळच्या संध्येकरता आईच्या महालात चाललो. का? कारण एक तर मातेच्या महालाचं पावित्र्य तिथं अपेक्षित आहे, पहिला विषय. आणि दुसरी गोष्ट, कृष्णा संध्या केली की नाही हे आई विचारत असणार, म्हणून मुद्दाम तिच्याचकडे जाऊन करतो. हे आईने विचारलंच पाहिजे. हा जो भाव आहे तो समजून घ्या. आणि मग या पद्धतीत ज्ञानोत्तरा भक्तीचं वर्णन केलं. आणि मग अशा त्या मोरयाला सगळं समजून घेतल्यानंतर आता साष्टांग नमस्कार करायचा. आणि हे साष्टांग कोणते तर ते वर्णन करताना आपल्यासमोर अथर्व शीर्षकारांनी शेवटी 8 शब्द वापरले, म्हणून मी त्याला साष्टांग म्हटलं. नमो व्रातपतये, नमो गणपतये, नम प्रमथपतये किंवा प्रथमपतये, दोन्ही पाठभेद आहेत. नम प्रथमपतये, नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तये नमः. बस एवढंच समजून घ्यायचं आहे. खरं तर एवढंच समजून घ्यायचं आहे. याच्याकरता आधीची सगळी पार्श्वभूमी आहे. कसा आहे तू मोरया? तू व्रातपती आहे. पहिला हिशोब सांगितला, नमो व्रातपतये. कशाला म्हणतात व्रात? व्रात शब्दामध्ये मूळ शब्द आहे व्रत. व्रत शब्दाचा अर्थ आहे नियम, आणि नियम जडाला सुद्धा असतात. चेतनाला तर नियम आहेतच, चैतन्याचे नियम असायलाच पाहिजे, माणसांना तर नियम आहेतच. पण व्रत शब्दाचा अर्थ नियम, आणि नियम जडालाही असतात, कोणता असो की नसो. एक लहानपणी नियम पाठ केला होता, आठवत असेल शब्द तर, स्थितिस्थापकत्वाचा नियम.
याचा अर्थ दगड जर एका जागेवर ठेवला तर जोपर्यंत बाहेरून कुठल्याही बलाचं त्याच्यावर परिणाम होत नाही तोपर्यंत तो स्वतःहून स्वतःची जागा बदलत नाही, हा त्याचा नियम आहे. स्थितिस्थापकत्व, जिथं ठेवलाय तिथे तसाच बसून राहणे, याला स्थितिस्थापकत्वाचा नियम असं म्हटलं होतं. हा जो नियम आहे तेवढा का होईना नियम जडाला आहे. ग्रॅव्हिटीचा नियम जडालाही लागूच पडतोय. वर फेकलेली गोष्ट खाली पडणारच आहे, जडालाही नियम आहेत. म्हणून पहिला हिशोब सांगितला व्रातपती. जड पहिले समजून घ्यायचं, कोणतं हे का ते पुन्हा समजून घ्यायचं आहे. विश्वाचा विचार हा एक विचार, देहाचा विचार हा दुसरा विचार. या देहाला समजून घ्यायचं म्हणून पहिला या सगळ्याला चालवणारा कोण आहे? व्रातपती. ते आपण वारंवार सांगितलं की सगळी ताकद त्याची आहे म्हणून हा देह चालतोय. जोपर्यंत तो आतमध्ये आहे तोपर्यंत या देहाची किंमत आहे. या भूमिकेतून रचना पाहिली, नमो व्रातपतये. दुसरा हिशोब सांगितला नमो गणपतये. का? कारण या जडा देहाच्या मागे गण आहेत. कोणते गण? काल आपण सांगितलं इंद्रिय. इंद्रिय गण, आणि त्या इंद्रिय गणांची रचना आपल्याकडे इतकी मस्त सांगितली की त्या प्रत्येकाला एक देवता सांगितली आहे. हां, प्रत्येक इंद्रियाची एक देवता सांगितली आणि इतकं मजेदार रचना आहे शास्त्राची की त्या एकेका इंद्रियाला तोच देव का सांगितला एवढ्यावर PhD व्हावी. हां, इतकं त्याच्यात वैशिष्ट्य सांगितलं की म्हणून मुद्दाम हे इंद्रिय, या इंद्रियाचं हे कार्य, त्यामुळे ते त्या तत्वापासून तयार झालं. आकाशाचा संबंध कानाशी सांगितला की आकाशाचा संबंध कर्णेंद्रियाशी. का? कारण ऐकण्याचा संबंध कानाशी आहे. ऐकणे हा आकाशाचा, शब्द हा गुण आकाशाचा, आणि म्हणून कानाचा संबंध. असं सगळ्या इंद्रियांचा हिशोब वापरला आणि म्हणून सगळ्या इंद्रियांची ही जी रचना सांगितली याला गणपतये म्हटलं. पहिलं नमो व्रातपतये, नंतर नमो गणपतये. ही उत्तराचा क्रिया आहे, लक्षात घ्या. या 8मध्येच 8 टप्पे करत करत पुढे जायचं आहे. आणि म्हणून 8ची रचना आपल्यासमोर सांगितली. नमो व्रातपतये पहिला हिशोब, नमो गणपतये दुसरा. तिसरा हिशोब सांगितला नम प्रमथपतये किंवा प्रथमपतये. प्रथम शब्दाचा अर्थ या सगळ्यांच्या आधी. आता इथं प्रथमपती शब्दाचा केवळ मोरया सगळ्यांच्या आधी पूजल्या जातो एवढाच अर्थ नाही आहे. कारण इथं मोरयाचं वर्णन नाही आहे. त्याला प्रथम नुसतं नाही म्हटलं, प्रथमपती म्हटलं. पती याचा अर्थ पालन करणारा. व्रातपती, गणपती, प्रथमपती. मग आता प्रथम शब्दाचा अर्थ मोरया नुसता कसा असेल? नाही. मग प्रथम शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. आणि प्रथम शब्दाचा अर्थ जे आधी आहे ते, किंवा दुसरा मी शब्द वापरला, पाठभेद आहे प्रमथ. आणि मथ शब्दाचा अर्थ आहे घुसळून काढणे, मंथन करणे. त्यातून तो शब्द आला. मंथन करणारं जे तत्व, शरीरामध्ये मंथन करणारं तत्व कोणतं? तर त्याचं उत्तर आहे अंतःकरण, मन. त्या मनाचं कामच हे आहे. मन करतं काय? त्याचं उत्तर आहे ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून. कारण इंद्रियांच्या मागे ती ताकद आहे. नुसते इंद्रिय असून उपयोग नाही, त्याच्या मागे मन. म्हणून किती मस्त शब्द आपण वापरतो. डोळे लावून वाच नाही म्हणत, कान लावून ऐक नाही म्हणत, आपण शब्द वापरतो मन लावून वाच. डोळे लावून वाईन, मन लावून वाच. कान देऊन नाही, मन देऊन ऐक. कान असतातच, उघडेच असतात. उदाहरण सांगितलं होतं आईने आवाज दिल्याचं. आवाज का नाही आला? त्याचं उत्तर आहे मन जागेवर नव्हतं. आणि मन जागेवर नसेल तर बाहेरच्या सगळ्या गोष्टी ऐकूच येत नाहीत. आणि मन जागेवर असेल तर जिथे बसला तिथं ऐकू येऊ शकतं. हा हिशोब समजून घ्या. फक्त त्यात ऐकायचं काय ते कळलं पाहिजे. इंग्रजीतले 2 फार सुंदर शब्द आहेत, फारसे वापरत नाही, पण काही काही वेळा त्या भाषेत त्याची मजा वेगळी असते. नॉईस एक वेगळा विषय आहे आणि व्हॉईस एक वेगळा विषय आहे. हां, आजूबाजूला चालतो तो नॉईस असतो, आपल्याला व्हॉईस ऐकायचा आहे. 2 मधला फरक नेमका कळला पाहिजे. आपण तो गोंगाटच ऐकतोय नुसता, उपयोग काहीच होत नाही, कारण तो नॉईसच आहे. नॉईसमधून आवाज नाही, आपल्याला जे नेमकं कळणार नाही आहे. व्हॉईस ऐकायचं आहे. व्हॉईस काय आहे? अथर्वशीर्ष. आणि शेवटी व्हॉईस काय? गजानन गजानन गजानन. तेवढंच ऐकायचं आहे. तेवढं ऐकू आलं पाहिजे, बाकीचं सोडून देता आलं पाहिजे. ही जी शूर प्रकरणात्वाची रचना आहे ती आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. आणि मग तो भाव इथे सांगितला. प्रमथ शब्दाचा अर्थ मन, कारण ते या 10 इंद्रियांच्या आधी आहे. ते आहे म्हणून हे इंद्रिय, आणि ते मोठं आजोब आहे. हे इंद्रिय थकतात, ते थकतच नाही. हां, सगळ्यात मोठी वयमेव जीर्णाः.
नच तृष्णा म्हणायची वेळ येते की आम्हीच म्हातारे झालो, शरीरातली ताकद गेली. मोठी अजब असते. कार्यक्रम झाला, कार्यक्रम झाल्यानंतर एक म्हातारी माई येऊन पोचली, म्हणे बाबा लेकरं काही ऐकत नाही, काहीतरी उपाय सांगा. म्हटलं बस खाली. बसली बिचारी कशी तरी, सगळे हातपाय आखडलेले होते, सांधे आखडलेले होते, जबरदस्ती कशी तरी बसली. म्हटलं उठ पटकन. आता काय उठताय ते म्हणे. म्हटलं का नाही उठताय? आता काही हातपाय ऐकत नाहीत बाबा म्हणे. म्हटलं माय हातपाय ऐकत नाही तुझे, पोरं कसं ऐकतील? पण आपली इच्छाच संपत नाही, आपले हातपाय आपले ऐकत नाही. आता तर कळलं पाहिजे की इतरांना सांगणं बंद करावं. पण मी सांगितलं तसं बाकी सगळ्या अवयवांमध्ये हाडं आहेत, त्याच्यामुळे ते अवयव थकतात. जीभ हे असं अजब अवयव आहे, त्याला हाड नाही आणि त्याच्यामुळे ते थकतच नाही. किती म्हातारपण आलं तरी बोलणं बंदच होत नाही, पट्टा अखंड सुरू. मोठी पंचायत आहे. खाण्याची सुरू, बोलण्याचंही सुरू. थांबवता आलं पाहिजे. बोलणं कमी करा. जितकं बोलणं कमी कराल तितक्या समस्या कमी. शास्त्रकारांनी नियम सांगितला. कारण सांगितलं असताना जिभेचं वर्णन करताना मी गमतीने उदाहरण सांगत असतो. जेव्हा मोरयाच्या जन्मकथेचा विचार करतो तेव्हा तो विचार सांगत असतो की या शरीरामध्ये स्त्री शोधायची आहे. आणि स्त्री कोणती? तर बाकी सगळे अवयव पुल्लिंगी आहेत. हाताला काय म्हणता? हा हात. पायाला काय म्हणता? हा पाय. डोळ्यांना काय म्हणता? हा डोळा. हा कान. हे नाक. एक तर पुल्लिंगी आहे ना तर नपुंसकलिंगी आहे. एकटी जीभ आहे स्त्रीलिंगी, ही जीभ. आणि मग त्याच्यातून पुढचं वाक्य समजून घ्या. जगातले सगळे भांडणं स्त्रियांपायी होतात. म्हणजे यांच्यापायी होतात असं नाही, म्हणजे होत नाही असंही नाही. तोही पुन्हा वेगळा विषय. आज बोलून घ्यायला काही फिकीर नाही, आता काय संपलं गमतीचा भाग. पण लक्षात घ्या, जगातले सगळे भांडणं स्त्रीपायी होतात याचा अर्थ जिभेमुळे होतात. एकाने बोलल्यानंतर दुसरा शांत राहिला तर भांडणं व्हायचं कारणच नाही. पण दुसरा पुन्हा बोलतो, त्याच्यावर तो बोलतो, हा बोलतो, आणि संध्याकाळपर्यंत चलू द्या. हातपाय जागचे हालत नाही पण जीभ शांत बसत नाही. ही अडचण आहे. ती आत्तापासून जिंकायला सवय केली पाहिजे. आणि जिंकता कशी येते? जसं सांगितलं होतं, कोणत्याही लहान लेकराकडून एखादी गोष्ट काढून घ्यायची असेल तर दुसरी सुंदर गोष्ट द्यायची. जिभेला बाकीचे बडबडीची सवय कमी करायची असेल तर चांगलं बोलायची सवय लावायची. आणि चांगलं फक्त गजानन गजानन गजानन. एकदा ती सवय जिभेला लागली, एकदा शास्त्राची सवय जिभेला लागली, एकदा अथर्व शीर्षाच्या पारायणाची सवय जिभेला लागली, म्हणून ते 21 वेळा म्हणा, म्हणून ते 51 वेळा म्हणा, म्हणून 108 वेळा म्हणा. कशा करता? बाकीचं बडबड कमी करा. बोलणं थांबतच नसेल तर निदान अथर्व शीर्ष म्हणा. याच्याकरता सगळे नियम आपल्याकडे सांगितले. मग निदान तेवढा वेळ. पण पंचायत अशी असते, तेवढा वेळ बसतो तर खरी, मध्ये बोलायचं नाही हे ऐकलेलं असतं, आणि मग चालू राहतं वाचता वाचता. इकडं पोथी समोर आणि तिकडं काय चाललंय जोरात. आणि पूजेतून उठल्याबरोबर शिव्या देतात. कोण काय करतं ते नका पाहू. मी पहिल्या दिवशी सांगितलं, इतरांना तपासू नका, नाही तर बसल्या बसल्या हो आमचे मामा असेच करतात. नाही, आपण करायचं नाहीये हे समजून घ्या. ते महत्त्वाचं आहे. पूजेतून उठल्या उठल्या शिव्या देत असतील तर याचा अर्थ साठवत काय होते? शिव्या साठवत होते ना. म्हणून तर तो कुकर उठला की फुटला. ही रचना समजून घ्यायची आहे. पूजेतून उठल्यावर प्रसन्न वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. आनंद निधानाला स्पर्श करून जर आलेलो असेल तर हा हा झालं नसेल तर मग आले कशाला? का त्याच्याकडून तेवढंच मिळवायचं आहे. आपल्याजवळ नसलेला 24 तास आनंद हा जो हिशोब सांगितला, म्हणून प्रमथपती सांगितलं. अंतःकरणापर्यंत टप्प्याटप्प्याने मागं जायचं आहे. शरीरापर्यंतचा विचार केला, त्यानंतर इंद्रियांचा विचार म्हणजे सूक्ष्मदेहाचा विचार केला. त्या सूक्ष्मदेहात 3 प्रकारचे कोशांचा विचार आहे. आत्ता सगळं अध्यात्म सांगणं आपला विषय नाही, पण या देहाला अन्नमय कोश असं म्हणतात. कोशांच्या भाषेमध्ये पंचकोशांचा विचार सांगितला. हा अन्नमय कोश आहे. अन्नामुळे तयार झाला, अन्नामुळे जगतो, अन्नामध्ये विसर्जित होतो, म्हणून याला अन्नमय कोश असं म्हटलं. मातापित्यांनी खाल्लेल्या अन्नापासून सुरुवात आहे. त्यांनी खाल्लेल्या अन्नातून त्यांचं रक्त शोणित तयार झालं, त्यातून हा देह तयार झाला. पुढे जेवण करून करून हा मोठा झाला, म्हणजे त्याच्या भरोशावर वाढला. मृत्यू झाल्यानंतर राख सगळी फेकल्या जाणार जमिनीत, त्यातून पुन्हा अन्न तयार होणार, म्हणजे त्यातच मिसळणार. हा अन्नमय कोश. त्याच्यानंतर सांगितला प्राणमय.
त्याच्यानंतर सांगितला मनोमय, मग विज्ञानमय, सगळ्यात शेवटी आनंदमय कोश. तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. म्हणून पहिला विषय सांगितला स्थूल देहाचा व्रातपतये. गणपती म्हणताना प्राणमय कोशाचा विचार म्हणजे पंचप्राण, त्याच्यासोबत पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, प्राणमय कोशाचा विचार. अर्थात पंचकर्मेंद्रियाचाच विषय, पंचकर्मेंद्रिय आणि पंचप्राण मिळून प्राणमय कोश. म्हणून कर्मेंद्रियांपर्यंत मग मनापर्यंत पोचले. म्हणून प्रमथपतये नमः, जे सगळ्यांचं मंथन करतं, मिळालेल्या सगळ्या अनुभवांचं. मनाचं कामच ते आहे. ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्या संवेदना आल्या त्या संवेदना बुद्धीपर्यंत पोचवायच्या आणि बुद्धीने त्याच्यावर जे निर्णय घेतले ते कर्मेंद्रियांपर्यंत पोचवायचे. म्हणजे समजा हा माईक आहे, खरखर आवाज आला तो माझ्या कानाने ऐकला, मनाने पोचवला बुद्धीला, बुद्धी सांगते माईक खूप जवळ आलाय, दूर कर. हाताला आज्ञा झाली, हाताने दूर केलं. ही आतमध्ये चालणारी रचना आहे, लक्षात घ्या. मनबुद्धीचं काम या पद्धतीने चालतं. आणि म्हणून बुद्धीचा हिशोब आहे निर्णय करणे, मनाचा हिशोब आहे संकल्प आणि विकल्प, आणि बुद्धीचं काम आहे निर्णय करणे. ज्याला जितक्या लवकर निर्णय करता येतात त्याला तितका बुद्धिमान असं म्हणतात. आणि जे वर्षानुवर्ष विचारच करत राहतात तिथं गडबड आहे. संकल्प कमी करायचेत, नाही संकल्प निदान विकल्प कमी करायचेत. फार महत्त्वाचा विषय लक्षात घ्या. आणि जितके विकल्प जास्त तितकी पंचाई जास्त. म्हणून कार्यक्रमाला तयार होताना आमच्या माता भगिनींना प्रचंड वेळ का लागतो, त्याचं उत्तर आहे विकल्पच फार आहेत. इतके विकल्प आहेत की कपाट उघडला की 2-4 विकल्प पायावर पडतात. आता कळलं तुम्हाला काय म्हणायचं ते. नेमकी कोणती घालू, ही का ती का ती का ती. मोठी पंचायत आहे. मी 2 मिनिटात तयार होतो कारण माझे सगळे धोतर पांढरेच आहेत. काय फरक पडतो कोणतंही घातलं तरी सारखंच राहणार आहे. विकल्प निदान कमी करा. मग विकल्प कमी करा याचा अर्थ एक मोरया पक्का, याला विकल्प कमी करणे असं म्हणतात. जीवनात एक विकल्प करायचं ठेवायचा, विकल्प कमी करायचे, संकल्प कमी करायचे. संकल्प सहजासहजी नाही होणार आहेत, विकल्प निदान कमी करा, मग पुढे संकल्प. आणि संकल्प काय, तुझी भक्ती, एवढाच संकल्प. म्हणून ती रचना येणे त्याला प्रमथपती म्हटलं. नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रथमपतये किंवा प्रमथपतये, नमस्ते अस्तु लंबोदराय. लंबोदराला नमस्कार करायचा. का लंबोदराला? काल आपण त्याचा अर्थ पाहिला. ज्याच्या उदरातून सगळं येतं, ज्याच्या उदरात राहतं, ज्याच्या उदरातच विलीन होतं त्याला लंबोदर म्हणतात. मग मागे त्याच्या लागावं लागेल ना. शेवटी जिथं जायचं आहे तोच पक्का पकडायचा, बाकीचे करायचेच काय पकडून. एकदा जर माझी राष्ट्रपतींशी ओळख असेल तर मग मला चपराशाची करायची काय ओळख, आणि PA नंबर ठेवील कशाला मी. जर राष्ट्रपतींचा थेट नंबर मिळत असेल तर PA पाहिजेत कशाला. हा जो हिशोब आहे त्याला लंबोदर पकडणे असं म्हणतात. मी लंबोदराची उपासना करील का, कारण मला तिथेच जाऊन मिसळायचं आहे. माझं अंतिम गंतव्य ते आहे, शेवटचं स्थान ते आहे. आणि म्हणून ते जे गाणं आहे, गाणं भले वेगळ्या कारणाकरता असेल पण शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, हे मोरयाला शांतपणे म्हणणे. ही जी रचना, ती रचना समजून घ्यायची आहे. म्हणून नमस्ते लंबोदराय एकदंताय. त्याचं वर्णन आपण पाहिलं. ज्याची एकट्याची सत्ता चालते किंवा एका म्हणजे माया, त्याच्यावर ज्याची सत्ता चालते. कारण शेवटी पकडायचं त्याला आहे. सुटायचं कशातून आहे, थर्वतेतून सुटायचं आहे. सुटायचं कशातून आहे, मायेतून सुटायचं आहे. सोडवेल कोण, जो मायापती आहे तो. साधा हिशोब आहे. आणि म्हणून एकदंताला शरण जायचं आहे, कारण तो मायापती आहे, या मायेला चालवणारा आहे. आणि माया कशाला म्हणतात, माया शब्दातच मा आणि या असे 2 अक्षर आहेत. मा शब्दाचा अर्थ नाही आणि या शब्दाचा अर्थ जी. जी गोष्ट जशी नाही तशी दिसते याला माया असं म्हणतात. माया शब्दाचा साधा हिशोब सांगितला की ही जशी नाही तशी दिसते. हा देह असा नाही पण आत्ता दिसतोय. असा नाही कशावरून, काल सांगितलं होतं, आला तेव्हा असा नव्हता, उद्या असा राहणार नाही. याचा अर्थ आज जो आहे तोही काही कामाचा नाही. आरशामध्ये जे दिसतंय ते फक्त प्रतिबिंब आहे, पण ते आरशातलंच प्रतिबिंब आहे असं नाही, हेही प्रतिबिंबच आहे. आणि हे एकदा समजलं की ही रचना कशा करता, पुन्हा पुन्हा सांगतोय, रडाई करता नाही. पहिल्याच दिवशी हिशोब सांगितला होता.
आनंदाकरता अध्यात्म आहे. हा देह कधीतरी जाणार, हे उगीच रडत तोंड करून बसायची गोष्ट नाही. कधीतरी जाणार हे शांतपणे स्वीकारलं की मग जेव्हा जाईल तेव्हा वाईट वाटायचं कारण नाही. आणि मग त्याच्याकरता आपल्याला भगवद्गीता सांगते की कहे नवीन वस्त्र बदलावं, तशा पद्धतीने वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. जसा एक कपडा बदलला, दुसरा कपडा घेतला, कपडा बदलवल्यानंतर माणूस रडतो का माझा जुना कपडा गेला म्हणून? मग जसं कपडा बदलवल्यावर रडत नाही, जसं घर बदलवल्यावर रडत नाही, जसं वास्तू बदलवल्यावर रडत नाही, तसा देह बदलवल्यावर रडायची काय गरज, हे समजून घेणे याला अध्यात्म असं म्हणतात. हा देह जुना झाला, आता बदलून टाकू, नवीन घेऊ. पण आपल्याला जुने कपडे जास्त आवडतात, हीच मोठी पंचायत आहे. म्हणजे दिवाळीच्या वेळा एकही चांगला नाही असं वाटणारा, होळीच्या वेळा सगळे चांगले वाटतात. कारण फेकायची इच्छाच नाही आहे म्हणून होळीच्या वेळा चांगले वाटतात. हा हिशोब त्यातला समजून घ्या. आणि मग नवीन नवीन फक्त गोळा करतो आपण, साधनं गोळा करत राहतो, सुख मिळू शकत नाही. ही गोष्ट आपल्यासमोर व्यवस्थित सांगायची आहे. म्हणून एकदंताय विघ्ननाशिने, कारण ती रचना फार महत्त्वाची आहे. नुसता तो एकदंत असून उपयोग नाही, नुसती त्याच्याजवळ ताकद असून उपयोग नाही. अनेक जण असे समाजामध्ये असतात, प्रचंड पैसा असतात, चाराने कोणाच्या बापाला देणार नाहीत. उपयोग काय त्या पैशाचा? लोकांना जाऊ दे, स्वतःच्या पोराला देणार नाहीत, असे असतात. त्या पैशाचा उपयोग काय? तसं त्याच्याजवळ प्रचंड सत्ता आहे, उपयोग काय? त्याचा उपयोग तेव्हाच जेव्हा तो विघ्न नाशन होईल. तो माझे विघ्न दूर करील तेव्हा उपयोग ना. तो माझे विघ्न दूर करील केव्हा करील? साधा नियम असतो, कोणाच्या हाकेला धावून जाता, कोणाची हाक ऐकता. गंमत उदाहरण सहज आठवलं. का मित्राच्या घरी गेलो, मित्र माझ्या घरी आला, उलटं झालं, क्षमस्व. मित्र माझ्या घरी आला, त्यांनी दार वाजवलं, मी आतमध्ये बसलो होतो, मोठा विनोदी काहीतरी लिहिण्याचा प्रसंग चालू होता. दार वाजवलं कोणी की आपला ठरलेला प्रश्न असतो, कोण आहे? ठरलेला प्रश्न मी विचारला, त्याचंही उत्तर तिकडून ठरलेलं असते, मी आहे. अजब उत्तर आहे, पण समोरचा माणूस ठरलेलं उत्तर देतो, मी आहे. आता मला सांगा, नुसतं मी आहे सांगायला तुम्ही का अमिताभ बच्चन आहात का? तुमचा आवाज माहिती आहे, प्रत्येकाला पाठ आहे. पण त्यांनी दणकून सांगितलं मी आहे. मी दार उघडलं आणि हसलो. तो म्हणाला काय झालं? म्हटलं कमाल आहे. म्हणजे कशाची? म्हणजे आतमध्ये पण मी आहे, सगळीकडे मीचाच खेळ चाललाय. म्हटलं आतमध्येही मी आहे, तू बाहेरही मीच आहे. पण मला सांगा, असा दरवाजा एखाद्याने वाजवला आणि त्यांनी सांगितलं नुसतं मी आहे, केव्हा उघडाल? न पाहता केव्हा उघडाल? त्याचं उत्तर आहे, आवाज जेव्हा परिचयाचा असेल तेव्हा. आवाज जर तुमच्या ओळखीचा असेल तर तुम्ही पटकन ओळखाल. त्यांनी नुसतं मी म्हटलं तरी चालतं. तसं ज्या दिवशी मी स्वानंद लोकात जाऊन पोहोचेल आणि दार वाजवेल आणि मोरया विचारेल कोण आहे, मी सांगेल मी आहे. मोरया दार केव्हा उघडेल? जेव्हा माझा आवाज त्याच्या परिचयाचा असेल. आणि माझा आवाज त्याच्या परिचयाचा केव्हा असेल? त्याचं उत्तर आहे, जेव्हा मी येता जाता त्याचं नाव घेतलेलं असेल. 24 तास जेव्हा मी गजानन 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 करील, मला खात्री आहे माझा आवाज मोरयाच्या कानात पक्का बसलाय. ज्या दिवशी जाईल त्या दिवशी मोरया आनंदाने दार उघडायला आला पाहिजे. आणि मोरया दार उघडायला तेव्हा येईल, लक्षात घ्या, जेव्हा तुमचं इथलं कार्य व्यवस्थित असेल. माऊलींनी सांगितलं, जयाचे ऐहिकही धड नाही, तयाचे परत्र पुसशी काही. मी गमतीने उदाहरण देताना सांगत असतो की घरी गेल्यानंतर बायको जर प्रेमाने दार उघडत नसेल तर मला सांगा, स्वर्गात गेल्यानंतर ते अप्सरा तुम्हाला कशाला एंटरटेन करतील? इथली धड वागत नाही, तिथली कशी वागणार आहे? समजून घ्या, इथे तुम्हाला व्यवस्थित वागावं लागेल, संसार व्यवस्थित करावा लागेल. तेवढ्याकरता संतांनी सांगितलं, आधी प्रपंच करावा नेटका. नेटका प्रपंच झाला पाहिजे, मग घ्यावे परमार्थ विवेका. मग पुढचा विषय आपल्याकडे सांगितला. हे सगळी रचना समजून घ्यायची आहे. ती इथं सांगितली, एकदंताय नाही, नुसतं विघ्ननाशिने. मोरया तू माझे विघ्न दूर कर. कोणतं विघ्न? पहिल्या दिवशी पासून पाहतोय तेच. ठरवता हेच विघ्न, त्यामध्ये अडकणे हेच विघ्न. कितीही वेळा कार्य केलं तरी त्यातून तृप्ती आली नाही, हे न समजून घेता पुन्हा त्याच गोष्टी करत राहणं हेच विघ्न. कसं एकदा झालं ना तर ती चूक असते आणि माणसाला चुकायला परवानगी आहे, काही वाईट नाही, कारण माणूसच चुकणार आहे. मी आमच्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, एकदा नापास झाले काही बिघडत नाही, पुढच्या वेळा पुन्हा परीक्षा न देणे हा प्रॉब्लेम आहे.
त्यानंतर पुन्हा अभ्यास न करणे, जे नाही समजलं ते जीव लावून समजून घेणे, हे महत्त्वाचं आहे. माणूस त्याला म्हणतात. नापासच न होणे हा काही फार कौतुकाचा विषय नाही आहे. नापास झाल्यावर पुन्हा उभा राहणे हे कौतुकाचा विषय आहे. तसं जीवनामध्ये दुःख न येणे हे काही कौतुकाचा विषय नाही. दुःख आल्यावरही मोरयाची उपासना कमी न होणे हे कौतुक आहे. सुखात तर सगळेच करतात, अडचण दुःखात येते. आपण दुःखात आठवण काढतो तो वेगळा विषय. हां, म्हणजे तो एक पुन्हा वेगळा विषय आहे. नाही तुम्हाला काहू दुःखात असतं आठवण येते, त्याचं उत्तर नाही, तो नाही विषय. ती आठवण अडचण दूर करण्यासाठी येते, प्रार्थनेसाठी येते, दुःखात नाही. सुखात आठवण आली पाहिजे. सुखमे समीरण हा जो हिशोब आहे, दुःखमे समीरण सब करे, सुखमे करे नको आहे. ही जी रचनाशास्त्राने सांगितली. दुःखात तर भगवान आठवतोच, सगळ्यांनाच आठवतो, त्यावेळा नाही आठवला पाहिजे, सुखात आठवला पाहिजे. आणि सुखात असा आठवला पाहिजे की दुःख वाट्याला आलं तरी त्यात बदल नाही झाला पाहिजे. नाही तर पंचायत होते. थोडंसं काहीतरी गडबडलं की घरातले देव मी काढून फेकून दिले. हे कोणतं बुद्धिमत्ता आहे? कुठं त्यांनी म्हटलं होतं आणून ठेव म्हणून? आणले तू होते, देवानी नव्हती पावती पाठवली का एकदा मला माझ्या घरात ठेव म्हणून. आपण आपल्या सुखाकरता आणलं. नाही जमलं की देवाची प्रतिमा फेकणे, याला मूर्खपणा म्हणतात. ही रचना नसली पाहिजे. उलट दुःखात अधिक उपासना घडली पाहिजे ते दुःख दूर करण्यासाठी ही रचना सांगितली. म्हणून विघ्ननाशिने शिवसुताय. इथला शिवसुत शब्द व्यवस्थित समजून घ्या. इथल्या शिवशब्दाचा शंकराशी काही संबंध नाही. पण आपण पहिल्या दिवशीपासून पाहतोय आणि मग आता आपल्याला लक्षात आलेलं आहे की ठीक आहे, निव्वळ शिवपुत्र नाहीत, निव्वळ पार्वती नंदन नाहीत, इतकं तरी आपल्याला कळलं. मग शिवशब्दाचा अर्थ काय? शिवशब्दाचा अर्थ आहे पवित्र. आणि पवित्र काय आहे? पवित्र आपल्याला भगवद्गीता सांगते एकच गोष्ट. कोणती? नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते. या जगात ज्ञानापेक्षा पवित्र काही नाही. म्हणजे ज्ञानाला म्हणतात पवित्र. ज्ञान म्हणजे शिव आणि ज्ञानाने जो कळतो त्याला म्हणतात शिवसुत. सुत शब्दाचा अर्थ त्यानंतर येणारा. पिता आधी असतो, पुत्र नंतर येतो. तसं ज्ञान आधी होतं आणि मग जी अवस्था प्राप्त होते कोणती? त्याला शास्त्राने आपल्याकडे नियम सांगितला, ज्ञानादेव तू कैवल्यम. ही कैवल्य अवस्था प्राप्त होणे ही जी रचना आहे त्या रचनेला सांगितलं शिवसुत अवस्था. ज्ञानाने प्राप्त होणारी कोणती? हा देह माझा आहे. माझा शब्द वापरताना व्यवस्थित समजून घ्या. कुठल्या गोष्टीला माझा म्हणता? मी शब्द वापरतो हे घड्याळ माझं आहे, ही माळ माझी आहे. कळलं का व्यवस्थित? या सगळ्या शब्दांना आपण माझा किंवा माझी शब्द वापरतो. मला सांगा, हे घड्याळ माझं आहे या वाक्याचा अर्थ मी घड्याळापेक्षा वेगळा आहे की नाही? घड्याळाबद्दल समजून घ्यायला सहज सोपं आहे की हे घड्याळ माझं आहे याचा अर्थ घड्याळ एक वेगळी गोष्ट आहे, मी एक वेगळी गोष्ट आहे आणि हे माझं घड्याळ आहे, मी घड्याळापेक्षा वेगळा आहे. मग हे जर घड्याळाला समजून घेता येतं, हे जर माळेला समजून घेता येतं, तर जेव्हा माझा देह म्हणता तेव्हा देहाला समजून घेता आलं पाहिजे की नाही? की हा देह वेगळा आहे आणि मी त्यापेक्षा वेगळा आहे. मग माझे प्राण, माझं मन, माझी बुद्धी, सगळं या सगळ्यांपेक्षा मी वेगळा आहे हे समजून घ्यायचं आहे. आणि हे समजून घेतल्यानंतर जे ज्ञान होतं त्या ज्ञानाने मग जो कळतो, कारण आता हे सगळं गळून पडलं की मग जो उरतो, हे जे सगळं गळून पडतं याला मळ असं म्हणतात. कारण हे सगळं मळ आहे, हे मायेतून निर्माण झालेलं आहे. ह्या सगळा मळ गेल्यानंतर जो प्रगटतो त्याला उमांग मलज म्हणतात. उमा म्हणजे देवी पार्वती, पार्वती म्हणजे बुद्धी. त्या बुद्धीवरचा हा ममत्वाचा आणि अहंकाराचा मळ जेव्हा गळून पडतो तेव्हा जो असलेला परमात्मा दिसतो त्याला उमांग मलज म्हणतात, त्याला शिवसुत म्हणतात. ज्ञानाने तो प्राप्त होतो म्हणून शिवसुताय. आणि मग सगळ्यात शेवटचा विषय सांगितला वरद मूर्तये नमः. तो वरद मूर्ती आहे, मला वर देणारा आहे. आणि कोणता वर देतो त्याचं उत्तर आहे जे त्याच्याजवळ आहे तेच देईल की नाही? उद्या समजा तुम्ही इथे येऊन बसले, काही काही प्रश्न म्हणून मजेदार असतात. आमच्या गुरुमहाराजांनी एकाने प्रश्न विचारला, म्हणे युद्धाची अवस्था होती, त्या युद्धामध्ये बोलाय करता अर्जुन प्रश्न विचारतो, भगवान त्याला अध्यात्म का सांगतात? कुठं काही गरज आहे का? युद्धामध्ये काय अध्यात्माचा विषय आहे का? आपण भगवद्गीता सगळी अध्यात्म सांगितलं की नाही?
त्याला राजविद्या, राजगुह्य, क्षेत्रज्ञ आणि गुणत्रय विभाग आणि काय काय सांगितलं. सगळ्याच गीतांमध्ये सांगितलं. बरं, गंमत अशीच दुसरा एक प्रसंग सहज आठवला म्हणून त्याच्यासोबत सांगतो. कयाधू नावाची एक स्त्री आहे, हिरण्यकश्यपूची बायको. हिच्या पोटी प्रल्हाद जन्माला येणार म्हणून ती जेव्हा गर्भवती होती, इंद्राणी तिला पळवलं. रस्त्यात देवर्षी नारद आले. नारदांनी सांगितलं, काय करतोय? परस्त्री पळवतोय. म्हणे नाही नाही, तसं काही नाही महाराज, वाईट अर्थाने नाही आहे. पण कसं आहे, याचा बाप केवढा भयानक आहे, या लेकराचा बाप एवढा भयानक आहे, पोरग आणखीन भयानक होणार. त्याच्यापेक्षा जन्माला आलं की मारून टाकतो, म्हणून मी तिला घेऊन चाललो. देवर्षी नारद म्हणतात, दे असं काही करू नको, त्याच्याचमुळे जगाल. बरं, ते खरं झालं. नंतर त्या प्रल्हादापायीच आले. नंतर हिरण्यकश्यपू गेला वगैरे, त्या कथेत नाही पडायचं आहे मला आत्ता. वापस प्रल्हाद तिला घेऊन निघाले आणि रस्त्यात बाई झोपली असं वर्णन आहे. अशा दोन अलौकिक स्त्रिया आहेत ज्या झोपल्या. एक प्रल्हादाची आई आणि दुसरी ती श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा. ती सुभद्रा अशी झोपली असं वर्णन आहे. आणि त्या सुभद्रेच्या निमित्ताने भगवान कृष्णाने सांगितलेलं त्या चक्रव्यूह भेदाचं रहस्य त्याला अर्ध कळलं आणि इकडं प्रल्हादाला पूर्ण ज्ञान झालं. का? कारण जे भगवान घेऊन निघाले देवर्षी नारद, ते रस्त्यात तिला ब्रह्मज्ञान सांगते झाले. आता मला सांगा, त्या आधीच बिचारी गरोदर थकलेली आणि त्याच्यात तिला ब्रह्मज्ञान सांगितलं. झोपण्याचं काय करत? देवर्षी नारद असले म्हणून काय झालं, ती झोपली पण गर्भ हुंकार देतोय. देवर्षी म्हणतात, आपल्याला काय कोणी चालतो, जो ऐकतोय त्याला सांगू. त्यांच्या गर्भाला ज्ञान सांगितलं. गमतीचा भाग त्यातला सोडून द्या, भाव आपल्याला समजून घ्यायचा आहे की ती झोपली. या वाक्यातला हिशोब आहे की तिला नाही कळलं. कारण न कळणे याला झोप म्हणतात. आणि मग ते सगळं ज्ञान सांगितलं, ते ज्ञान नंतर प्रकट झालं. हा जो हिशोब आहे. आणि म्हणून शिवसुत वरद मूर्ती, मी आपल्याला शब्द सांगतोय, वर देतो. काय तर भगवान नारदांनी तिला ब्रह्मज्ञान का सांगितलं, त्याचं उत्तर देवर्षी नारदाला येते काय दुसरं, हा प्रश्न नाही आहे का? भगवान श्रीकृष्ण का अध्यात्म बोलले, त्याचं उत्तर आहे भगवंताच्या जवळ अध्यात्माशिवाय असणार काय आहे, म्हणून ते अध्यात्म बोलले. ते काय माया थोडी बोलणार आहेत, त्याच्याजवळ नाहीच आहे, त्याला स्पर्शच नाही आहे त्या मायेचा. ते अध्यात्मतत्व सांगणार. त्या हिशोबामध्ये भगवंताच्या जवळ जेव्हा मी जाऊन पोहोचेल, भगवान वर देईल. कोणता? जे त्याच्याजवळ आहे. आणि त्याच्याजवळ काय आहे, त्याचं उत्तर आहे अथर्वथा त्याच्याजवळ आहे, ती तो मला देतो. याला वरद मूर्तये नमः असं म्हणतात. नमो गणपतयेपासून सुरू केलं, वरद मूर्तये नमःपाशी थांबवलं. ती रचना झाली. पुढे असते फलश्रुती. लंबी चौढी असते, वाचायची की नाही अनेक लोक विचारतात. त्याचं उत्तर आहे, जर आधीचं कळलं असेल तर पुढची नाही वाचली तरी चालते. पण आधीचं कळलं असेल तर, आणि कळलं म्हटलं नुसतं ऐकलं नाही. आणि कळण्याचा संबंध वळण्याशी आहे. कळतं सगळ्यांनाच. दुर्योधनाला नव्हतं कळत का? त्या कृष्णाने प्रश्न विचारला होता, का असं वागतो, समजत नाही का तुला शास्त्र वगैरे? हे म्हणतात बिलकुल समजतं. त्याच युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे ज्या युनिव्हर्सिटीचा धर्मराज आहे. द्रोणाचार्याकडे दोघंही शिकले, एकाच युनिव्हर्सिटीचे आहो. सिलेबसही सारखंच आहे, पेपरही सारखाच होता, उत्तरही पाठ एकच केले होते. अडचण एकच आहे, मलाही धर्म कळतो पण निदान तो प्रामाणिक तरी होता. तोंडावर सांगत होता, जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती. मला धर्म म्हणजे काय ते कळतं, करावं वाटत नाही. जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. मलाही वाईट काय ते कळतं पण सोडावं वाटत नाही. लक्षात ठेवा, जगातल्या सगळ्यांना कळतं वाईट काय आहे. अगदी अट्टल दारुडा माणसाला सुद्धा कळतं दारू पिणं वाईट आहे, फक्त ते त्याला सकाळी कळतं. एवढीच अडचण आहे. कळतं इथं बसलेल्या सगळ्यांना, वळत नाही. म्हणून तो जो पुढचा प्रकार सांगितला. मग फलश्रुती कशासाठी आहे? आनंद निर्माण करणे. म्हणून आपल्याकडे सुंदर शब्द वापरला, रोचनार्था फलश्रुती. फलश्रुती ही बरी वाटावी म्हणून असते. फक्त त्यातल्या 2-3 गोष्टींचा गमतीदार विचार करू, तेवढा समजून घेतला की बाकीचे विषय सोडून द्या. पहिलं सांगितलं, सकाळी वाचलं की रात्रीचं पाप जातं, संध्याकाळी वाचलं की दिवसभराचं पाप जातं. या वाक्याचा अर्थ किती सोय झाली. रोज 2 म्हणून टाकायचं निष्पाप नाही. त्याचं उत्तर आहे पाप जातं. आणि पाप शब्दाचा अर्थ आहे जे न कळत घडलेलं आहे त्याला पाप म्हणतात, जे मुद्दाम केलं त्याला गुन्हा म्हणतात. गुन्ह्याला माफी नाही.
हिशोब समजून घ्या. गुन्ह्याचा विषय नाही आहे, न कळत घडलं असेल हां ते जाईल, निश्चित जाईल, प्रश्न नाही. पण 2 वेळा म्हणायचं कशा करता, या ज्या कथा असतात ना त्या समजून घ्या. नाही तर काही काही कथा फार अजब असतात. चतुर्थीच्या कथा दिलेत मुद्गल पुराणात. एक कथा अशी अजब आहे. एक बाई होती, कमालीची पापीण होती, सगळ्या प्रकारचे पापं केले, रात्री ढोस ढोस दारू पिली. तृतीयेच्या रात्री इतकी दारू पिली की पूर्ण चतुर्थी तिची त्या दारूच्या नशेत गेली. पंचमीला सकाळी जे काहीतरी खायला मिळालं, कोणीतरी समोरचा माणूस होता, त्याचं नाव गणेश होतं, त्याला हाक मारली, नीनी घास तोंडात घातला, तिथंच मेली. ठसका लागून डायरेक्ट स्वानंदाचं विमान आलं. तुम्हाला हे किती बरं झालं, तृतीयेला घ्यायला सुरुवात करू. त्याच्याकरता नाही सांगितलं, कारण चतुर्थीला गणेश भेटला पाहिजे आणि घास खाल्ल्या खाल्ल्या गेले पाहिजे, ते नाही होणार आहे. सांगायची एवढ्याकरता कथा आहे की अरे एवढी पापी असणारी तिने न कळत केलं तरी तिच्या व्रताचं फळ मिळालं. मी जर चतुर्थी समजून उमजून व्यवस्थित करील, मला किती फळं मिळतील, तेवढंच समजून घ्यायचं आहे त्यातलं. त्या कथा बाकीच्या चौथा बाजूला सोडवता आला पाहिजे. तसा इथला हिशोब आपल्याला सांगितला, सकाळी करा संध्याकाळी करा, पाप नष्ट होतात, बिलकुल हिशोब सांगितला. दुसरी एक गोष्ट सांगितली, सूर्यवर्चस्वी भवती. माणूस सूर्यासारखा तेजस्वी होतो आणि जीवनात हे सूर्याभिमुखत्व फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक देवतेचे नियम दिलेत, कोणत्या देवाला काय व्हायचं काय नाही व्हायचं याची यादी आहे. सगळ्या देवांना चालणारं फळ फूल कोणतं, त्याचं उत्तर आहे कमळाचं. कमळ सगळ्या देवांना चालतं. का चालतं माहिती आहे, त्याचं उत्तर आहे ते चिखलात जन्माला येतं म्हणून त्याला पंकज असं म्हणतात. पंक म्हणजे चिखल, ज म्हणजे जन्माला येतं. पण मला सांगा, पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्माला येणे एवढाच अर्थ असेल तर बेडकालाही लागू पडतो की नाही? बेडूक इथं पंकजच आहे की नाही? पण बेडकाला आपण कधी पंकज म्हणत नाही. का? कारण ते जन्माला चिखलात येतं, राहतही चिखलात आणि मरतही चिखलातच. त्याचं काय कौतुक करायचं? चिखलात जन्माला येणे याच्यात वाईट नाही आहे, चिखलात मरणे ही पंचायत आहे. समजून घ्या, कमळ चिखलात जन्माला येतं, जन्माला आलं की वर येतं, ऊर्ध्वगती पकडतं. वर आलं की पहिले पाण्यात येतं, मातीतून पाण्यापर्यंत, पाण्यातून वर येतं हवेत. लक्षात घ्या कसं तत्व वरचं वरचं चाललंय. हवेत येतं. का हवेत येतं? त्याचं उत्तर आहे सूर्यकिरणांना घ्यायला हवेत येतं आणि म्हणून तेजाच्या दिशेने असतं. आणि मग जसं जसं तेज पलटतं तसं तसं ते कमळ पलटतं आणि तेज नष्ट झालं म्हणजे सूर्योस्त झाला की ते स्वतः कोमेजून जातं. ही जी तेजाकांक्षी वृत्ती आहे त्याला कमल असं म्हणतात. ते मोरयाला अर्पण करायचं आहे. रस्त्यातलं एक फूल घ्यायचं आणि टाकायचं एवढा विषय नाही आहे. या कमळाप्रमाणे माझी वृत्ती असेल, भलेही जन्माला चिखलात आलो असेल, आता मी पाण्यात स्वतःला धुवून घेईल, धुवून घेतल्यावर हवेत स्वच्छ करील आणि तेजोमुख राहील. ही तेजोमुख वृत्ती भगवंताच्या चरणी अर्पण करणे याला कमल अर्पण करणे म्हणतात. ही रचना आपल्याला समजून घ्यायची आहे म्हणून तो हिशोब सांगितला. आणि नंतर एक सांगितलं, हे अथर्वशीर्ष 8 जणांना द्यावं. अष्टौ ब्राह्मणां, तिथला ब्राह्मण शब्दाचा अर्थ ज्ञानी एवढाच आहे, त्याला लगेच जातीचा संबंध लावायची गरज नाही. आणि ब्राह्मणी तशी जात नाही, तो वर्ण आहे. पण वेगळा विषय, त्याचा आपल्याला बोलायचं नाही आहे. भाव समजून घ्या, मी हे अथर्वशीर्ष 8 जणांना द्यावं. तुम्हाला 8 तर इतर वेळा वाईट आकडा आहे. आपण 8 म्हणजे नाट म्हणतो. कुठली गोष्ट 8च्या हिशोबात आपण सहजासहजी करत नाही. पण माझ्या मोरयाचं वैभवच समजून घ्या. माझ्या मोरयाजवळ आलं की 8 सुद्धा आनंदाचा विषय होतो. त्याला अष्टविनायक असं म्हणतात. हां, कारण 8ही आनंदाचा विषय. जे इतरत्र सगळं दुःखाचं ते आनंदाचं. म्हणून तुम्ही एखाद्या कुठल्या तरी कोकणातल्या प्रांतात जा, तिकडे ते लोकांना जास्त माहिती आहे. कौल लावणे नावाचा प्रकार असतो. ते देवाला फुलं चिकटवतात आणि मग कोणीकडचं पडलं त्याच्यावर योग्य की अयोग्य, बरोबर की नाही, करायचं की नाही ठरवतात. डावीकडचं पडलं तर आता काही सिद्धी प्राप्त होतं नाही, उजवीकडचं पडलं तर त्या कामात सिद्धी प्राप्त होणार. पण गंमत कशी मजेदार आहे, मोरयाची रचना आपण पाहिली. मोरयाच्या डाव्याही बाजूला सिद्धीच. काय अद्भुत आहे.
म्हणजे डावीकडचं पडलं तरी सिद्धी, उजवीकडचं पडलं तर सिद्धी आहेच, काही विषयच नाही. दोन्हीकडून आनंद, जे मिळालं त्यात आनंद आणि जे नाही मिळालं त्यातही आनंद, जे आहे त्याच्या सकट सुखी आणि जे नाही त्याच्या शिवाय सुखी. ही जी रचना आहे ती समजून घ्यायची आहे. आणि त्याच्याकरता 8 जणांना हे अथर्वशीर्ष द्यावं. महत्त्वाचा विषय हा नाही आहे किती जणांना द्यावं. 8 जणांना दिल्यानंतर तुम्ही कितवे? 9वे. हां, कारण तुम्ही 8 जणांना दिलं म्हणजे तुम्ही झाले 9 आणि या 2 अंकांचाच खरा खेळ आहे. तेवढं समजलं की अथर्वशीर्ष समजलं. 8 हा जगदंबेचा अंक आहे म्हणून तिची अष्टमी असते. हां, तिचा हिशोब 8चा आहे, लक्षात घ्या. जगदंबेचा अंक 8, भगवंताचा अंक 9, मोरयाचा अंक 9. भगवंताचा याचा अर्थ परब्रह्माचा या अर्थाने. का अंक तसे त्याचं उत्तर मजेदार समजून घ्या. 8चा पाढा म्हणा म्हणजे तुम्हाला त्यातली गंमत लक्षात येते. रहस्य कसं आहे त्या प्रत्येक अंकाच्या मागे सुद्धा. 8चा पाढ्याची गंमत अशी आहे की तो प्रत्येक वेळा कमी होत जातो. 8 1 8, 8 2 16, 6 1 7, 1 कमी झाला. 8 3 24, 4 2 6, पुन्हा 1 कमी झाला. 8 4 32, 3 2 5, पुन्हा 1 कमी झाला. 8 5 40, 4 आणखीन कमी झाला. जेवढे वेळा म्हणत राहाल तेवढ्या वेळा 1 1 1 1 कमीच होत जाईल. आणि जे कमी होत जातं त्याला जगदंबेचं क्षेत्र म्हणतात, त्यालाच मायेचं क्षेत्र असं म्हणतात. कारण या देहाची शक्ती कमीच होत जाणार आहे म्हणून हा मायेचा आहे. उलट्या बाजूला गंमत आहे 9च्या अंकाची. 9चा अंक किती वेळा करा काहीच फरक पडत नाही. 9 1 9, 9 2 18, 8 1 9, 9 3 27, 7 2 9, 9 4 36, 3 6 9. आयुष्यभर बेरीज करा, उत्तर 9. आयुष्यभर वजाबाकी करा, उत्तर 9. गुणीला केलं तरी 9, भागीला केलं तरी 9. 9ला धक्काच लागत नाही. ते जशाला तस्सं जागेवर राहतं. त्याला शास्त्रकारांनी सांगितलं पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. हेही पूर्ण तेही पूर्ण. पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्ण, पूर्णामध्ये पूर्ण मिसळलं तरी पूर्ण. तसा एकदा मी मोरयाच्या चरणी असलो की मोरया पूर्ण. आणि एकदा मोरया पूर्ण म्हटलं की त्या मोरयाच्या कृपेने जे काय मिळेल ते परिपूर्ण. त्या पूर्ण मोरयाला समजून घेणे आणि ते पूर्णत्व आपल्या ठिकाणी येणे याला अथर्वशीर्ष असं म्हणतात. हे डोक्यात पूर्णत्व आलं पाहिजे. मी परिपूर्ण आहे, माझ्या जीवनात आनंद परिपूर्ण असला पाहिजे. बाहेरच्या कुठल्याही गोष्टीने त्या आतल्या आनंदाला धक्का लागायची गरज नाही. कारण परो ददाती ती कुबुद्धिरेषा सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. जगात ताकद नाही कोणाची मला सुखी करायची किंवा कोणाला दुःखी करायची ताकद नाही. मी वर्गात गमतीने विद्यार्थ्यांना सांगत असतो, म्हटलं मुलींनो तुम्ही मला उद्या 1 पेलाभर विष आणून दिलं तरी मी मरत नाही. मुली म्हणाला क्या बात आहे, एवढा भयानक आहे हा पेलाभर विष आणून दिलं तरी. म्हटलं तुम्ही ऐकत असतं नाही, पंचायत तुमची आहे, तुम्ही तरी ऐकलं का व्यवस्थित. मी वाक्य काय वापरलं, तुम्ही मला 1 पेलाभर विष आणून दिलं तरी मी मरत नाही. पिलं तर असं कुठं म्हटलंय. शब्द व्यवस्थित ऐकत जा. आणून दिल्याने नाही मरत, तसं कोणी आणून दिल्याने मरायची गरज नाही. प्यायचं की नाही हे मला समजतं. हे जसं विषाच्या बाबतीत आहे तसं विषयांच्या बाबतीत आहे. हजारो विषय समोर असले तरी स्वीकारायचे की नाही याची अक्कल मला असली पाहिजे. समोर इथं कोणी समजा उद्या आणून ठेवले, नानाविध अमेय पदार्थ आणून ठेवले, अयोग्य पदार्थ आणून ठेवले, खायचं की नाही मला समजतं ना. चुकीचे पदार्थ आणून ठेवले तर मी खायचेच नाही, कारण घ्यायचं की नाही माझ्यावर अवलंबून आहे. हे जसं पदार्थांच्या बाबतीत आहे तसं भद्रम करणेभिः भद्रम पश्ये. काय स्वीकारायचं याची अक्कल मला असली पाहिजे. स्वीकारायचं काय, एकच गजानन गजानन गजानन. त्याने परिपूर्णता येते. तशी परिपूर्णता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात यावी आणि ती अक्षय्य टिकावी. उद्यापासून आज ती मिळावी, उद्यापासून अक्षय्य आनंद टिकावा की परवाची चतुर्थी व्यवस्थित होईल. तशी चतुर्थी आपली चांगली व्हावी अशी मोरयाच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा समर्पित करूया. जय गजानन. 8-10 दिवसाकरता नागपूरला येणार हे त्यांनी फोनवर सांगितलं.
आणि लगेच आपण विचार केला आणि आता गणपती अथर्व शीर्ष का निवडलं. अनेक लोक त्याचं पारायण करतात, अनेकांना मुखोद्गत आहे. पण आपलं कसं आहे, थोडंसं पोपटासारखं आहे. पाठ आहे हे म्हणतो, पण त्यातला अर्थ, एक तर संस्कृत विषय हा फार कमी लोकांचा असतो आणि त्यात शब्द आणि शब्दभेद हे आपल्या डोक्यावरून जाणारे असतात आणि त्यामुळे आपण अर्थाचा विचार न करता त्याचं पारायण करत असतो. पारायण होतं पण समाधान मिळत नाही. आणि आज ईश्वर कृपेने गुरुजी लाभलेत आणि 7 दिवस मनात विचाराला अथर्व शीर्ष म्हणायला 4 ते 5 मिनिट पुरेसे. मग त्याचं निरूपण 7 दिवस महाराज करतील, मला पडलेला प्रश्न. पण 7 दिवस आपण पाहतात. दुसरी गोष्ट, 7 दिवसाचं आयोजन करताना थोडंसं मनात धास्ती होती, श्रोते मिळतील की नाही. कारण देवळाचा आमचा अनुभव आहे. कोणतेही कार्यक्रम घेतले, गीत रामायण असो, भागवत असो, श्रोते मंडळी देवळात कमी असतात. म्हटलं तर थोडंसं वाईट दिसेल, प्रसादाच्या रांगेमध्ये भरपूर असतात. लाभ निश्चित घ्यावा. प्रसाद हा सर्वांना प्रिय आहे आणि सर्वांना मिळावा. वक्ता कितीही चांगला असला, वक्तव्य कितीही चांगलं असलं तरी श्रोते आवश्यक आहे. श्रोते नसतील तर त्या वक्तव्याला काहीही अर्थ उरत नाही. मित्रांनो, 7 दिवस आपण महाराजांचं प्रवचन निरूपण ऐकलं आणि मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या असतील, स्पष्ट झाल्या असतील. आणि नसतील झाल्या तर याचं रेकॉर्डिंग हे यूट्यूबवर आपण टाकलेलं आहे. आजचंही उद्या जाईल. मित्रांनो, या प्रसंगी महाराज उपलब्ध झालेत. त्यांनी आपल्याला सलग 7 दिवस वेळ दिला, त्याबद्दल मी व्यक्तिगत आणि मंदिरातर्फे त्यांचा अत्यंत आभारी आहे. मित्रांनो, जसं आत्ताच मी सांगितलं, श्रोत्यांशिवाय वक्तव्याला अर्थ राहत नाही किंवा वक्त्याला अर्थ राहत नाही. आपण 7 दिवस आम्ही ही साधारणतः संख्या पाहतोय आणि पुढे कार्यक्रम घेताना निश्चित विचार करावा लागेल की ही जागा अपुरी पडते. जो भरघोस आपण प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे व्यक्तिगत आणि मंदिरातर्फे शतशः आभारी आहे. मित्रांनो, वक्ता कितीही चांगलं बोलू द्या, माईक जर बरोबर नसेल, कर्कश आवाज नकोसा होतो. जे ऐकायला पाहिजे ते कानावरून जातं. म्हणजे कोण काय बोललं हेही बरेचदा कळत नाही. ही जी व्यवस्था सुनील माधोकर यांनी करून दिली त्यांचंही मी आभारी आहे. आमचे मित्र कमलेश वसाने, त्यांच्याजवळ मी या कार्यक्रमाबद्दल बोललो. अरे, व्हिडिओ की व्यवस्था हो जाएंगी, आप चिंता मत करो. सहज बोलताना म्हटलं यूट्यूब पे आप फिक्र मत करो, हो जाएंगा. आणि फक्त हो जाएंगा. मी विचारलं पैसे किती लागतील. त्यांनी एका शब्दात सांगितलं, मैं 1 पैसा भी नहीं लूँगा. म्हणजे पूर्ण यांनी. आणि मी आग्रहाने त्यांना म्हटलं की एखाद दिवस तर तुम्ही भेट द्या यार. त्यांची प्रकृती ठीक नाही आहे.
पण आज जेव्हा मी फोन केला तो बोले मेरे को ठीक लगा तो मैं जरूर आऊँगा. अद्याप काय आलेले नाहीत. त्यांचे बंधू जयेश वसानी हे सतत 7 दिवस आणि कुठेही त्यांची तक्रार नाही, आवाज नाही आणि बरोबर वेळेवर ते हजर आहे. मी त्यांचंही व्यक्तिगत आणि मंदिरातर्फे आभार मानतो. मला वाटतं प्रसाद आहे, प्रसाद वितरण झाल्यानंतरच हा कार्यक्रम संपेल. धन्यवाद.